जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आकाश आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन ऍप्लिकेशन घेऊन आलेलो आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही बॅनर एका सेकंदामध्ये एडिट करू शकता। यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो एडिट करण्याचे सुद्धा काही ऑप्शन दिलेले आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आपले कॅलेंडर असते, कॅलेंडरनुसार आपल्या जे तारखेला काही कार्यक्रम असेल किंवा मित्रांनो जयंती असेल, ते जयंतीनुसार आपल्याला बॅनर सुद्धा तयार करायला इथे पाहायला मिळतील। फक्त एका सेकंदामध्ये तुम्हाला सर्व बॅनर त्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि आपली फोटो एडिट सुद्धा, व्हिडिओ एडिटिंग सुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकता। जर मित्रांनो लहान मुलाचे ते 1 मंथ 2 मंथ 3 मंथ हे जर आपण करत असो, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही त्यामध्ये बनवू शकता। म्हणजे एकदम जबरदस्त ऍप्लिकेशन आहे। यामध्ये तुम्हाला भरपूर फीचर पाहायला मिळणार आहे। स्टिकर जे आपण व्हॉट्सअपवर इथे सेंड करतो, कोणती जयंती असेल किंवा दिवाळी असेल किंवा कोणताही सण असेल, ते आपण इथे स्टिकर सेंड करत असतो, ते स्टिकर सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणार आहे। यामध्ये भरपूर फीचर आहे। ते फीचर कोणकोणते आहे हे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ते ऍप्लिकेशन कोणते आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, हे ऍप्लिकेशन एकदम जबरदस्त आहे। मी सुद्धा ते यूज करत आहे। तर मित्रांनो, त्या ऍप्लिकेशनची माहिती आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असेल, चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमध्ये टेक्निकल व्हिडिओ येत असतात। त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण ते ऍप्लिकेशन कोणते आहे आणि त्यामध्ये कोणकोणते फीचर आपल्याला दिलेले आहे ते पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। मित्रांनो, आपल्याला पहिले प्ले स्टोर जायचे। प्ले स्टोर गेल्यानंतर आपल्या जे सर्च बार मध्ये सर्च करायचे ऍड बनाव ऍप सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ऍप पाहायला मिळेल। ते आपल्याला ते इन्स्टॉल वर क्लिक करून ती इन्स्टॉल करून घ्यायची। ते इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे ओपन करावं लागणार आहे। तर मित्रांनो, ओपन केल्यानंतर आपल्याला त्याची काही सेटिंग करावं लागणार आहे। ते सेटिंग कशी करायची मी तुम्हाला ते लगेच सांगून देतो। त्यासाठी मित्रांनो, हे जे ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन वर क्लिक करायचे। ओपन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर ऑल ओव्हर क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारे ओढवायचे। त्यानंतर ऍग्री टू टर्म अँड कंटिन्यू क्लिक करायचे। त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर त्यावर क्लिक करून आपल्याला इथे यूज करायचे। यूज केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे सिलेक्ट बिझनेस, तुमचा बिझनेस कोणता आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचा। जो बिझनेस असेल तो, तर मित्रांनो मी आर्ट एंटरटेनमेंट इथे करतो। तुम्हाला जो बिझनेस असेल तुम्ही ते करू शकता। तर मित्रांनो, आर्ट मी एंटरटेनमेंट करतो। आणि सेट माय ड्युटीज अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचे। त्यानंतर ओके वर क्लिक करायचे। ओके केल्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचे। परत नेक्स्ट वर क्लिक करायचे। नेक्स्ट वर क्लिक करायचे। नंतर डन वर क्लिक करायचे। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन इथे ओपन होऊन जाईल। त्यानंतर बघा इथे तुम्हाला अपकमिंग फेस्टिवल, म्हणजे ते मित्रांनो समोर तुम्हाला जे फेस्टिवल आहे तुम्हाला ते महिन्याच्या महिना पाहायला मिळते बघा। 26, 27, 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला अशा प्रकारे जे फेस्टिवल आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा 26 नोव्हेंबरला आपल्याला इथे पाहायला मिळेल माऊली उपत्ती एकादशी आहे, ती तुम्हाला इथे फेस्टिवल इथे खाली पाहायला मिळून जाईल। 26 तारखेला किती आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल। त्यानंतर 28 ला जर क्लिक केलं तर बघा 28 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे, ती तुम्हाला त्या फेस्टिवलचे इथे बॅनर पाहायला मिळून जाईल। तर त्यावर क्लिक करून आपण बॅनर तयार करू शकता। बघा त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला भरपूर बॅनर पाहायला मिळत आहे। यावर क्लिक करून तुम्ही बॅनर तयार करू शकता। त्यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की तुम्हाला एडिटिंगचे ऑप्शन पाहायला मिळेल। तुम्हाला एडिटिंग थोडीफार जमत असेल तर मित्रांनो थोडीफार तुम्ही एडिटिंग यावर करून तुम्ही टाकू शकता। इथे बघा युअर लोगो हेअर, यामध्ये लोगो ऍड करतात। लोगो ऍड करण्यासाठी बघा इथे एलिमेंट पाहायला मिळते। यावर क्लिक करून एलिमेंट करू शकता। तुम्हाला इथे टेक्स्ट वर क्लिक करून इथे नाव टाकू शकता। आणि नंतर मित्रांनो डाउनलोड क्लिक करून ते डाउनलोड करायचे। बघा यावर क्लिक करायचे। त्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून आपल्याला ते सेव्ह करून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्हाला क्रिएटिव्ह इमेज पाहायला मिळेल। ते बघा सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ते नाव मराठी टेक आहे, माझ्या चॅनलचे नाव आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते दुसरं सुद्धा नाव इथे टाकू शकता। तर मित्रांनो जे ऍड करायचं असेल ते, तर अशा प्रकारे मित्रांनो फेस्टिवल आहे, तुम्हाला प्रत्येक समोरची फेस्टिवल तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल। म्हणजे जे समोरची जी जयंती आहे त्याची तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर खाली तुम्हाला इथे पाहायला मिळेल जी पुण्यतिथी आहे, ते पुण्यतिथीची सुद्धा बॅनर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे। महात्मा ज्योतिराव फुले याची पुण्यतिथी आहे, ते बिझनेस नेम म्हणजे आपलं नाव टाकायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे बिझनेस नेम सुद्धा पाहायला मिळेल। आणि स्वामी 16 ते 16 जे आहे, जे 16 असतो ते 16चे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। ज्ञानेश्वर माऊलीची महाराजची जे आहे ते। त्यानंतर खाली तुम्हाला इथे डे आहे, तर मित्रांनो इथे टास्किंग डे आहे, ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर खाली तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन पाहिजे। पार्टी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी, हे जे आपले इलेक्शनचे जे बॅनर आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळून जाईल। त्यानंतर बघा की ते तुम्हाला खाली इथे पाहायला मिळते बर्थडे, तर बर्थडे जो असेल त्यामध्ये ते बर्थडेचं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यानंतर एक्सप्लोर फीचर, तर यामध्ये फीचर पाहायला व्हॉट्सअप स्टिकर आहे, ते व्हॉट्सअप स्टिकरवर क्लिक केले तर यामध्ये तुम्हाला भरपूर स्टिकर पाहायला मिळून जाईल। जे जे जयंती असेल समोर ते तुम्हाला पाहिजे, राम मंदिर स्पेशल स्टिकर, असे भरपूर स्टिकर तुम्हाला पाहायला मिळून जाईल। यामध्ये तुम्ही स्टिकर डाउनलोड करू शकता। तर यावर क्लिक करायचे, मोर क्लिक करायचे। त्यानंतर बघा की ते तुम्हाला हे ओपन झालेले पाहायला मिळून जाईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला भरपूर इथे या डाउनलोड क्लिक करायचे। अशा प्रकारे तुम्हाला हे पाहायला मिळतात स्टिकर, असे स्टिकर तुम्ही हे डाउनलोड करू शकता। तर यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ते मेकिंग मॅजिक हॅपी,
हे तुम्हाला व्हॉट्सअपवर क्लिक सेंड करायचं असेल तर यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऍड टू व्हॉट्सअपवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअपवर ऍड करू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बॅग यायचे. यामध्ये परत तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन पाहायला मिळतात. खाली व्हॉट्सअप स्टिकर आहे, ते बिझनेस आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की ते आपले जे मेंबर आहेत ते मित्रांनो मेंबरशिप कार्ड आहे, ते सेव्ह टू डेट हे मेंबरशिप तुम्ही करू शकता. विनिंग म्हणजे आपले जे लग्नपत्रिका असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये तयार करू शकता. आता बघा की ते तुम्हाला सेव्ह टू डेट आहे, म्हणजे आपल्या लग्नाची जी डेट आहे तुम्हाला ते पाहायला मिळेल, हे तुम्ही डेट सेट करू शकता. त्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला 5 स्टिकर नाव स्पेशल स्टिकर पाहायला मिळत आहे. त्यानंतर टी टाइम स्टिकर, मंथ अँड सेल्स म्हणजे तुमच्या महिन्याचा जर तुमचा जे बिझनेस असेल ते महिन्याचा शेवटचा जो सेल आहे तुम्हाला सेल इथे पाहायला मंथ एंड म्हणजे एंडचा जो सेल आहे ते सेलचं तुम्ही बॅनर इथे तयार करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर क्रिएटिव्ह स्टिकर आहे, ते स्टिकर आहे गुड मॉर्निंगचे, ते स्टिकर तुम्हाला पाहायला मिळून जाईल. सेव्ह एनर्जी, ते एनर्जीचे स्टिकर सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. बघा की ते एनर्जीचे स्टिकर आहे ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. यामध्ये बघा बॉबी एलएमएस म्हणजे जे 1 मंथ आहे, 1 मंथ, 3 मंथ आणि 6 मंथ म्हणजे 6 मंथ हे अशा प्रकारे तुम्ही ते बनवू शकता. त्यानंतर मित्रांनो पेमेंट रिमेंबर स्टिकर, ते म्हणजे पेमेंट जे पैसे आहे तुम्ही पैसे जर कोणाला दिलेले असेल ते नाव टाकून तुम्ही हे स्टेटस बनवू शकता. आणि ते बघा की जे ऑफर आहे ती जे ऑफर चालू आहे ते ऑफरनुसार तुम्ही आपल्या बिझनेसचे स्टिकर सुद्धा बनवू शकता. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आरपीआर स्टिकर आहेत ते तुम्ही इथे बनवू शकता. म्हणजे जे कोणी मौत झालेले असेल किंवा मित्रांनो कोणी भावपूर्ण श्रद्धांजली ते सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता. बघा भावपूर्ण श्रद्धांजली आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता. हे भावपूर्ण श्रद्धांजलीचे आहे. त्यानंतर बिझनेस नेम आहे आपले जे डेव्होल्यूशन स्टिकर म्हणजे आपले ते देवाचे स्टिकर आहे ते सुद्धा तुम्ही देवाचे स्टिकर आपले स्वतःचे नाव टाकून इथे बनवू शकता. त्यानंतर इथे व्हिडिओ ऍड आहे, तुम्ही ते व्हिडिओचे ऍड सुद्धा करू शकता, व्हिडिओचे ऍड. त्यानंतर गिवे आहेत, तुम्ही गिवे जर करायचे असेल तर गिवेचे सुद्धा तिथे बॅनर तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर फ्री कव्हर आहेत, फ्री कव्हर सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल. आणि यामध्ये तुम्हाला मित्रांनो मी एक सांगून देतो की यामध्ये फॅशन कॉलेज आहे, यावर फॅशन कॉलेजवर क्लिक केलं तर बघा हे फॅशन कॉलेज आहे. यामध्ये आपल्याला काय करायचे, एका कॉलेजवर क्लिक करायचे आणि 2 फोटो इथे ऍड करायचे. त्यानंतर ऍडवर क्लिक करून घ्यायचे. त्या ऍडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्ही वेगवेगळे फॅशनचे जे आपले फोटो यामध्ये एडिट करू शकता. फक्त 2 फोटो ऍड करायचे आहे. बाकी इथे प्रोसेसिंग इमेज इथे चालू आहे. हे ऍप्लिकेशन एकदम जबरदस्त आहे, कारण मित्रांनो हे ऍप्लिकेशन मी इथे पहिलेच यूज करत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ऍप्लिकेशन इथे पाहायला मिळून जाईल. समोर अशा प्रकारे क्लिक करायचे, तुम्हाला जे फोटो ते ऍड करायचे ते तुम्ही ते करू शकता. असे भरपूर फोटो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर असे फोटो तुम्ही ऍड करू शकता. आणि सेव्ह करायचं असेल तर वरती इथे डाउनलोडचे ऑप्शन पाहायला मिळत आहे, त्यावर क्लिक करायचे. खाली आपल्याला डाउनलोड क्लिक करून घ्यायचे, म्हणजे सेव्ह टू गॅलरीवर आपल्याला ते सक्सेस झालेले ते पाहायला मिळून जाईल. तर अशा प्रकारे हे ऍप्लिकेशन आहे, यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहे. तर मित्रांनो हे ऍप्लिकेशन कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून टेक्निकल व्हिडिओ येत असतात. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे आहे. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.